बघा तुमचा पण एक आहे वा. सो गुड मॉर्निंग एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. आता सकाळचे वाजलेले आहेत 7:35 आणि आपण निघत आहोत गोव्यासाठी. सो फायनली लास्ट टाइम मी 2017ला गेलो होतो, त्यानंतर 2024 भरपूर वर्षांनी चाललो आहे मी गोव्याला. आणि आपला ट्रिप मीटर ए आणि बी दोन्ही 0 करूयात. बी पूर्ण ट्रिपचं आणि ए आपलं डेली मीटर. तर चला सुरू करूयात आपली जर्नी. तर जाऊयात आणि पिक करूयात माझ्या एका फ्रेंडला जो रेडी आहे 7 वाजल्यापासून. प्लॅन होता 6ला निघायचा, पण 1 तास झाला उशीर. आता 7:40 झाले. चालतंय, काय नाही गडबड नाही आपल्याला, निवांत जाऊयात. तर आपल्याला गोव्याला जायला 2 रस्ते लागतात, एक कोल्हापूरवरून आणि एक विजापूर. तर आता पाहूयात माझा फ्रेंड कुठला रोडने जायचं सजेस्ट करतो, त्या रोडने जाऊयात. आणि मी अजून नाश्ता पण नाही केला. जर सुद्धा ओपन असेल तर सोलापुरातच नाश्ता करून निघूयात आपण. किती उशीर? काय 7ला जायचं म्हणता 8 वाजले गेले. चल, टाइम झालं तरी चालतंय, जायचं इम्पॉर्टंट आहे. बात तो सही है. तर आलाय माझा मित्र अक्षय. हाय. तर निघतोय आपण आता आणि सोलापुरातच नाश्ता करून निघूयात, कारण पुन्हा कुठं एक 200 किलोमीटर तर कुठं थांबायचं नाही आपल्याला. 7 वाजता जायचं म्हणता 8 वाजले इथंच. पण ते दरवेळेस आपलं असंच होतच असतंय, त्यामुळं काय प्रॉब्लेम नाही. गेल्या वर्षी पुण्याला जाताना असंच झालं. काहीच गडबड नाही आपल्याला, निवांत जाऊन निवांत येऊयात. गणपती बाप्पा मोरया. A few moments later. 8:27 वाजलेत आणि नाश्ता आपला झालेला आहे सुधामध्ये. बाहेर कुठं रिस्क घेण्यापेक्षा चांगल्या ठिकाणी खाल्लेलं बरं म्हणून आम्ही सोलापुरातच नाश्ता करून निघायला लागलो. डिसाईड झालेलं आहे की आपण विजापूरवरून जाणार आहे आता, कारण हेच माहीत असलेलं रोड आहे आपल्याला रेग्युलर. किती वेळात पोहोचतो? 9 तास दाखवले आपण. 10 तास. 9 तास. 10 तासात पोहोचतो आपण. म्हणजे 6-7 वाजेपर्यंत. आपण पहाटे 6ला निघालो असतो तर संध्याकाळी पोचलो असतो 4-5 पर्यंत, 3 पर्यंत. तर चला सुरू करूयात जर्नी आपली. हायवे आले, सीट बेल्ट वापर. तर आता झळकीपाशी पोचलोत आपण. एक फ्युएल स्टॉप घेऊयात. इथं मला वाटतं इथं रिफ्युएल केलं तर आपल्याला डायरेक्ट गोवामध्येच करावं लागेल, टच करायची गरज नाही, कारण आपली गाडी जाऊ शकते तिथपर्यंत. चला. कितीचं टाकायचं आहे? टाकी फुल. अरे वा.
झालेली आहे टाकी फुल 3000. तर चला जर्नी कंटिन्यू करूया. कंटिन्यू करूयात. पहिला सीट बेल्ट ट्रॅफिक पोलीस वाले बसले ती नुसतं पैसा खायला. म्हण नको. आपले सबस्क्रायबर पण निघू शकते. व्हिडिओ बघतील आणि पुढच्या वेळेस पकडा या गाडीला म्हणतील. चला इथून एक 40-50 किलोमीटरवरती विजापूरला पोचतो आपण. 9:30 वाजलेत आता. कधी जेवण पण करायचं आहे ते विसरू नको. जाऊ दे रे, पहिला गोवा एंटर होऊ दे मग जेवण सगळं. ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. नहीं सुके. पोटभर नाश्ता केलायस की आता काना ऐकत जाऊ आपण. ट्रक बंद केलाय. दहा वाजून 6 मिनिट झालेत आणि आम्ही पोचलोत आता विजापूर जवळ. आणि हे विजापूरचा रिंग रोड आहे. तर ह्याला बायपास करून चाललोत आपण. तर तुम्हाला इथं गोल घुमटचा व्ह्यू भेटेल. आम्ही काय आत जाणार नाही कारण जाऊन जाऊन बोर झालेला आहे मला. तर ह्याने बघितला नाही कधीच. ह्याच्यासाठी जर रिटर्न ह्याच रोडने आलो तर आम्ही गोल घुमट पण दाखवायचा प्रयत्न करू. पण शक्यता कमी आहेत की आम्ही गोल घुमटला जाणार नाही कारण वर चढावं लागतं खूप. परत कधी तर जाऊ जमलं तर. हो हे काय 100 किलोमीटरवर आहे. आपण कधी पण येऊ शकतो. मेन पहिला गोवा जायचं. पहिला गोव्याला जायचं. तड़प ही ऐसी है ना. पहिला रशियन. चला अजून 337 किलोमीटर कव्हर करायचं आहे. संध्याकाळी 6ला पोचतो असं गुगल सांगतंय. आत्ता 1 तास झाले, अजून 7.5 तास आहे. तर आता विजापूर सोडून जात आहोत आपण. ब्रिजवरून लेफ्ट घेतलं बेळगाव रोडला, बागलकोट बेळगाव. आता आपल्याला स्ट्रेट 74 किलोमीटर जायचं आहे. हाईवे मैप देखने का, गियर डालने का, रेस करने का. तर आता वाजलेत 11 शार्प आणि आम्ही आलेलो आहे हे बागलकोटच्या 20-25 किलोमीटर आधी. हे कृष्णा नदी आहे. तर हे जे ब्रिज आहे हे 5 किलोमीटर लॉंग ब्रिज आहे असं स्ट्रेट. तुम्हाला थोडं बाहेरून व्ह्यू द्यायचा प्रयत्न करतो मी. तर कृष्णा नदी हे मोठ्या नदीपैकी एक येत आहे. इकडे मी भरपूर यायचो आधी, पण 2016 नंतर यायचं काही उपयोग झाला. वाजलेत 11:15 आणि आम्ही आलो होतो 170 किलोमीटर घरापासून. 9 वाजता निघालता 2 तासामध्ये आला. वाजले ते 8:30.
तर 170 म्हटलं तर अजून एक 30-40 45 किलोमीटर्समध्ये आपलं 50% जर्नी कंप्लीट होतं. तिथून एक अजून 50% जर्नी, मग आपण गोवामध्ये. तड़प ही ऐसी है ना. इथं आम्ही थोडा हलका व्हायला उतरला होता. सुसू स्टॉप घेतला आम्ही सुसूपर्यंत. तर चला जर्नी कंटिन्यू करूया जर्नी भेटूया गोवामध्ये. तर आम्ही येताना बघितलं होतं, हवा काय कमी वाटली नव्हती, पण आता डाऊट यायला लागला आहे की एक साईडचं हवा थोडीशी कमी झाली आहे. तर आता बेळगावला गेल्यावर बघावं लागेल काय विषय. सगळे नायट्रोजन एकदा टॉपअप करावं लागेल, कारण खूपच असं आता सोलापूरमध्ये तर वाटलं नाही की हवा कमी आहे म्हणून. काय येता येता पंक्चर झाली, बघावं लागेल. आता नजर लागली, सांगत होतो तुला स्टोरी टाकू नको म्हणून, पण ऐकता कुठं तुझा मित्र नजर लावला ते. नॅशनल हायवेवरती खायला मध्येच रोडमध्ये सुझुकीची गाडी आडवी लावून उभारलाय माणूस. ह्याच्यामुळे सुझुकी कंपनी बदनाम आहे. ट्रॅफिक लागले मागं सगळं. ते ट्रकवालाने दिला असता दणका तर ते ओमनीचा रेट झाला असता. ते बसवाला लय डेंजर चालत बसवाले लय डेंजर चालत गाडी. अजून एकटा आला. हे सिंगल रोड आहे इकडं, विजापूर क्रॉस केल्यापासून लय सिंगल रोड आहे. आता आम्ही ठरवलंय की रिटर्न येताना ह्या रोडनी येणार नाही आम्ही. आता कोल्हापूरपासून डायरेक्ट हायवे आपला सोलापूरपर्यंत, काय अडचण नाही. एक 2-3 ठिकाणी टोल देऊ, पण ह्या रस्त्याला नको. या रस्त्याने नुसतं लोक हे काय फक्त नुसतं ओव्हरटेक करा. त्यात हे ट्रकवाले साईड जर समोरून गाडी आली तर आत घुसायला जागा पण देत नाहीत. लय हरामी आहेत. अशोक लेलंड वाले आहेत ना. हवा भरला का काढला तेच समजलं नाही मला. दुपारचे 12:23 वाजले आणि आम्ही पोचलोत बागलकोट. बागलकोटला क्रॉस करून बेळगाव इथून 107 किलोमीटर बोर्डवर दाखवत आहे. बेळगावकडे चाललो आहेत आपण. जेवायला कुठं थांबायचं रे? चांगले धाब्यामध्ये थांबू नाही तर रेस्टॉरंटमध्ये. खानापूर किती किलोमीटर? तिथं व्हेज नॉनव्हेज भेटेल दोन्ही. व्हेज खायचं. व्हेज ओनली व्हेज. ह्या साईडला डोंगरच आहेत, सगळे डोंगर आहे. आणि आता गोवामध्ये गेल्यावर तर सगळीकडे आपल्याला डोंगरच दिसणार आहे. सो एक्साइटेड. तड़प ही ऐसी है ना. प्ले द गाना. अरे जत्रा आहे का काम? कामगार लोक आहेत तेच म्हणाला. तर हे बागलकोट बेळगाव रोड, आणि ह्या रोडला काहीच ट्रॉफिक नाही आहे. निवांत आम्ही 90-100 वरती क्रूज करत चाललो आहेत. आणि इकडं वातावरण पण असं जास्त गरम नाही. MID मध्ये 37 डिग्री दाखवत आहे. अजून आत्ता आपण 233 किलोमीटर घरापासून कवर केलेत. तर आपल्याला अजून एक आपण आता हाफ डिस्टन्स कवर केला, अजून हाफ डिस्टन्स आहे. पण थोडा वेळ जास्त लागेल, कारण पुढे हे सगळे असेच विजापूर क्रॉस केल्यापासून सिंगल लेन रोडच आहेत. तर गोव्यात एंट्री केल्यानंतर बघावं लागेल की मोठे रोड्स आहेत की नाही. बसून माझा कुठेतरी थांबूया 5 मिनिटं. थांबूयात आपण 270 किलोमीटरला थांबूयात. आता सगळीकडे असं थांबत गेल्यानंतर पोचणार कधी आपण? घाट कव्हर करून थांबूयात आता.
अरे बीप वापरायला लावू नको. थोडं फॅमिली कंटेंट बनवूयात आपण. गोव्यात गेल्यानंतर ॲडल्ट कंटेंट, जाईपर्यंत तर फॅमिली कंटेंट राहू पण येणार नाही. पण मजा यायला ट्रिपला. आणि आम्ही दोघंच आलो आहे. गोव्याला एकदम शांत सुकून, काय गडबड नाही काय नाही, एकदम गाणं पाहिजे असेल तर असं बटन दाबायचं, गाणं ऐकू येते. नको असेल लॉक चालू असेल तर बंद करायचं. डोक्याला किरकिर नाही. आता मस्त 3 दिवस एन्जॉय करणार आहे आम्ही. पुढे कळेलच तुम्हाला आम्ही कसले हॉटेल बुक केलेले आहेत. लास्टच्या दिवशी मस्त हॉटेल आहे, 1 नंबर. त्याला एकदम लक्झरियस ट्रिप आम्ही लाईफमध्ये फर्स्ट टाइम एवढं महागडं हॉटेलमध्ये आम्ही लक्झरियस हॉटेलमध्ये राहणार आहे. माझं तुझं पण माहित नाही, तू अगोदर राहिला असेल. मी 4 स्टार राहिले पण 5 स्टार नाही. पण आत्ताच कशाला रिव्हील करायला आपण. पण ते लोकेशन 1 नंबर आहे. त्या रूम मधनं जे व्ह्यू येणार आहेत ना, जबरदस्त. सगळ्यांची होणार आहे. तर असे काही व्ह्यूज आहेत आपल्या स्टॉपपाशी. गाडीला पण थोडं रेस्ट, म्हणजे नॉनस्टॉप. आता आम्ही लास्ट स्टॉप 170 किलोमीटर घेतलं होतं. आता 270 किलोमीटर झाले. तर 100 किलोमीटर्सनी हे स्टॉप घेतलं होतं आम्ही. आणि इथून बेळगाव आता राहिले फक्त 40 किलोमीटर. आणि आता बेळगावपासून क्रॉस केले की झालं, घाट चालू होईल. बेळगावच्या पुढं कुठेतरी आपण जेवण करूयात आणि पुन्हा आपली जर्नी रिझ्यूम करूयात. मस्त आहे प्लेस. रोड पूर्ण एम्प्टी आहे, आपलंच असल्यासारखं आहे. लॉर्ड एस्प्रेसो मस्त गाडी घेऊन चालला नाही. हे गाडी लय स्पीड चालली आपली. एंड ऑफ ओव्हरटेकिंग पासिंग झोन, म्हणजे 2 लेन चालू झाले. बेळगावला पण घाट आहे. मी तर फक्त गोव्याला घाट समजत होतो. बघ एकदम हार्ड आहे. कारवाला मला एक घेर कमी करावं लागेल आता. वाव, मस्त सीन आहे, एकदम मस्त, जबरदस्त. पहाट, पैसा वसूल घाट, छा. मजा आहे. बाय रोडनी जायचं ट्रिपला, कारनी. एक्सपिरियन्स मस्त. हा म्हणत होता की प्लेनने जाऊ. मी म्हणलं प्लेनने काय जातो, प्लेनमध्ये हे नसतंय भेटत. वाव, ये सिर्फ यही पर मिलेगा. वाव, संपला घाट. तुझ्या साईडनी हो रे. तर वाजलेले आहे टाईम 2:23 आणि आम्ही एंटर करतोय बेळगाव सिटी. बेळगाव सिटी क्रॉस करून थोडं जेवणासाठी थांबणार आहेत आपण. 5-6 किंवा 6:30पर्यंत आम्ही टच होत गोवाला. आता ह्यानी जर तिथं घाटामध्ये रील करायला थांबलं तर मग आपल्याला उशीर लागणार आहे. 5-10 मिनिटं थांबल्यावर गायला एवढं जास्त उशीर होणार. तुझा 5-10 मिनिटात होत नाही. पूर्ण दिवसाची व्हिडिओ पण टाकतो. अरे पण काम थांबलाय का आपण. ड्रायव्हिंग चालू आहे, तसंच चालू आहे व्हिडिओ पण. सीट बेल्ट पण आहे. लगेच कॉमेंट करतील लोक. सेफ्टी इज नंबर 1 प्रायोरिटी. आला बघून. तर आत्ताच पावसाचं वातावरण होतं आणि ते घाट उतरून खालीपर्यंत ऊन आला.
वातावरण असं चेंज व्हायला की लोक गर्लफ्रेंड हम्म. पण चेंज करते सारखं. ते मला मोबाईलमध्ये असं डार्क मोड ऑन डार्क मोड ऑफ असं फिलिंग आलंय. ब्रिल म्हणून रेस्टॉरंट दिसत आहे. तर तिथं इथं पेट आपलं पूजा करतो पहिलं. पेट पूजा करून मग काय लगा व्ह्युअर्स बघते असं करायला. अरे आळस द्यायला मी दुसरं काय करायला. तर आपण इथं जेवण करून मग जर्नी कंटिन्यू करू, म्हणजे सिटी कव्हर होईपर्यंत डायजेस्ट होईल, मग आपल्याला घाटात प्रॉब्लेम नाही होणार. A few moments later. तर मस्तपैकी जेवण झालेलं आहे आपलं. आणि एक मिनिट कॉल आला आहे मला कोणाचा बघतो, भावाचा कॉल आहे. तर मस्तपैकी जेवण झालेलं आहे आणि आत्तापर्यंत 330 किलोमीटर वगैरे कवर केलं असेल आपण. इथून गोवा फक्त 140 किलोमीटर दाखवत आहे. थोडं सिंगल रोड असल्यामुळं आणि घाट असल्यामुळं उशीर लागेल आपल्याला. गाडी कसली गरम झाली आहे, मीडियम आहे फूड, असं काय एकदम बेस्ट असं म्हणणार नाही. तर निघूयात आता. आपल्याला जेवण करायला वाजले अर्धा तासात झालं. 3:11 3:20. तर 3:20 झालेले आहेत आणि आपण एक्झिट करतोय बेळगाव. आणि इथले लोक खूप रफ चालवतात गाडी प्रत्येक ठिकाणी. आता आम्हालाच 2 ठिकाणी चेंबले असते. आणि सगळे चला. छपरी आहेत. हां, जास्तीत जास्त छपरी पोरच आहे. 136 किलोमीटरसाठी 3 तास 26 मिनिट दाखवत आहे आपलं. पावसाने पुन्हा आपलं डोकं वर काढलेलं आहे. आपण जेवण करेपर्यंत टेम्परेचर वाढलं होतं, 38 डिग्री दाखवत होतं. आणि आम्हाला गुगलने कुठं हे बेळगावमधल्या नवी पेठेतनं घेऊन आला आपल्याला, एकदम मार्केट एरिया. आता इथं जाऊन कुठं गाड्या कमी झाल्यात, ते पण बहुतेक पावसामुळे कमी झाले असतील असा माझा अंदाज आहे. पाऊस सुरू झालाय हळूहळू, आता वाढायला लागलाय. जसं जसं पुढे जाईल तसं पाऊस मोठा लागायला सुरू. फक्त आता घाटामध्ये असू नये पाऊस. तर भाई इथं झोमॅटो डिलेवरीवाला अपंग असून पण डिलेवरी करायला चाललंय. आणि या पावसामध्ये तो जिस बात का डर था वही हुआ. पाऊस चालू झाला आणि गाडी हे बघा थेंब किती जोरात आहेत. आवाज येत असेल तुम्हाला. तर गाडी ट्रिपच्या पहिल्याच दिवशी घाण झाली. आता 4-5 दिवस पाऊस पडला तर ठीक आहे, नाही पडलं तर पुन्हा धुवावं लागेल गोव्यात जाऊन. तर ह्या साईडला राईट साईडला वेदर क्लिअर आहे आणि लेफ्ट साईडला बघा गाईस काय खतरनाक झालं इकडं. खूप सगळं काळं झालंय ढग इकडं. इकडं पहाड आहे, मोठं डोंगर आहे, ते पण दिसेना. सगळं काळं झालंय आणि विजा चमकालेत तिकडं मोठे. इकडे तसं काय नाही, वातावरण इकडं शांत आहे. बट आम्ही आता तिकडेच चाललो, तर काय माहित नाही आता तिकडे काय आम्हाला पाऊस दिसेल भेटेल का नाही, काय सांगता येत नाही. सो लेट्स सी. समोर पण आम्हाला आता दिसायला लागलंय क्लिअर पावसाचं वातावरण. आता वाजलेत 3:44, 4 झाले. आणि ह्या रोडला तुम्हाला EV चार्जिंग स्टेशन पण आहे इथं दिसत आहे मला. सो EV गाड्याने पण तुम्ही गोवाचं प्लॅन करू शकता. पण आता रेंज इथपर्यंत 200 किलोमीटर येण्यासारखं बघा, ॲट युअर ओन रिस्क. सुरू झाला पाऊस मोठा. काय डेंजर. पाऊस लागला, परत झाला, आता परत पाऊस लागला. तर पाऊस खतरनाक दिसायला लागला आम्हाला समोर. आणि आमची फाटत आहे आणि 38 वरून टेम्परेचर डायरेक्ट 28ला आलेलं आहे. पहा काय डेंजरचं म्हटलं, खतरनाक आहे. झालं 118 किलोमीटर आपलं डेस्टिनेशन राहिलेलं आहे आणि
मस्त पावसाचं वातावरण, आजूबाजूला जंगलातली झाडे, काय डोंगर काय झाडी, सगळं एकदम ओके आहे. आम्हाला भीती हे लागायला गेली की गोव्यात पाऊस असू नये, कारण आम्हाला फिरताच येणार नाही, मग वेस्ट जातील आमचे सुट्ट्या. हां. मग थोडं बीच साईडला जायचं का? बीचच्या साईडला पाऊस नसेल तर अलाव करते, पाऊस असेल तर बीचच्या साईडला अलाव नसते. कारण की वाळू सगळ्यात बल्ली होऊन जाते, चिखलजान. ते पण झालं. आणि समुद्राच्या लाटा हे जास्त जमिनीकडे येत असते पावसाच्या टाइमला. वारा वादळ ह्याच्यामुळं खवळायचा चान्सेस असतात, त्यामुळे त्याने अलाव नाही करत. बघूयात आता हे पाऊस इथंच आहे का गोव्यात पण आहे काय आयडिया नाही, कारण 100 किलोमीटरमध्ये कसं पण वातावरण बदलू शकतं. आणि हे हायवे नवीन झालं आहे आणि अजून याचं काम चालू आहे, अजून हे बेळगावपर्यंत जाऊन टच झालेलं नाही आहे, तर थोडं कॉशियसली जावं लागेल. नवीन रोडला कामं अजून थोडेफार राहिलेले असतात, खूप फास्ट पण जाता येणार नाही. टोल चालू आहे की. जय जय बजरंग बली, तोड दे दुश्मन की गली. तर आम्हाला समोरचा रस्ताच दिसेल, थोडं खतरनाक पाऊस आहे आणि एकदम अंधार पडला सगळीकडं. कॅमेऱ्यामध्ये थोडं जास्त दिसत असेल, तर आपण हॅझर्ड लाईट्स ऑन ठेवूयात. आम्ही 60च्या स्पीडने चाललो आहेत. टेम्परेचर का बिजली कडकली बघितला का? रोडच दिसे नाही. हे माझं वायपर फुलवरती आता. तर गाडी पूर्ण घाण होणार आहे आपल्या. तर टेम्परेचर 22 डिग्रीला गेलं आहे आता. 26 होतं. 26 ते 24 झालं, 24 ते 22 झालं. म्हणजे 38वरनं 22 म्हणजे डायरेक्ट निम्म्याला आलं आहे टेम्परेचर. मजा येत आहे. पण ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूं. बॅक साईडला बघू शकता मिररमध्ये किती काळा काळा आहे. आणि हे रोड नवीन झालेला आहे, त्यामुळं आपण ब्लाइंडली ट्रस्ट करू शकतो. आणि झालं कमी मला वाटतं पाऊस, पुढं नसणार. पण गडगडा लागले, विजा कडकडायले, गाडीमध्ये आवाज आलाय, गाडीला हलवा लागले. हे लयच झालं गाडीला हे पाणी उडतं दिसलं गाडीला हलवा लागले वीज. अरे म्हणजे व्हायब्रेशनने असा आवाज ऐकू आला. तर गुगल माता आम्हाला प्रत्येक टर्नला कन्फ्यूज करत आहे. हे नवीन रोड आहे आपलं आणि आम्ही जुनं गेलेलं रोड ह्याच्या खाली जे सर्व्हिस रोड आहे ह्याच्या खालनं खानापूरपासून जात आहे. तर त्या रोडला एकदम सिनिक घाट आहे, पण ते ह्या रोडपेक्षा 30 किलोमीटरनी लांबून घेऊन जात आहे आपल्याला. आम्ही जे हॉटेल बुक केलं आहे ते साऊथ गोवामध्ये, इकडं काहीच पाऊस नाही. त्या रोडला गेलं काहीच नाही, म्हणजे ते पाऊस आपल्यासोबतच चाललंय गोव्याला. पावसाला पण गोव्याचा आनंद घ्यायचा आहे. गुगलनी हे हायवे सोडून आम्हाला इकडे डायव्हर्ट केलंय आणि रोड एकदम खतरनाक दिसायला लागले समोर. अबे जाती की नाही गाडी, असल्या रोडनी गेलो नाही आम्ही. काय रोड हे अर्धच करून सोडले, तर कसं करायचं? चान्स घ्यायचं, हाय की पुढं रोड चान्स घ्यायचं का नाही? समोर घ्यावं तर लागणार आहे. पावसामुळे जर हे झालं असेल तर लय चिखल, मग कसं करायचं? पुन्हा रिटर्न यावं लागेल आपल्याला. चल थोडं रोड का पूर्णच तसं आहे तिथपर्यंत असं आहे. पुढं जाऊन दोन्ही रोड एकच होणार आहेत. बहुत 4 वाजलेत ना, अजून 2 तास आहेत अंधार व्हायला. मग घेऊयात रिस्क करून ठेवलं की बरं आहे. लय खराब रोड आहे. पण हे गुगल मॅपचा भरोसा करावं का नाही? समोरून एक गाडी यायला लागली, ते पण बहुतेक गुगल मॅप लावून यायला लागले.
आधी एकदम चांगलं रोड दाखवलं, आता असल्या जंगलात घेऊन आलंय आम्हाला. हे बघ कसा रोड आहे, SUV रोड आहे. आपण बारकी कार घेऊन चाललो. आम्ही त्या भैयाला विचारलं गाडीवर जाणार आहे. त्यांनी म्हणला हे शॉर्टकट आहे. त्यांनी म्हणला समोर चांगला हायवे आहे. मग थोडं टेन्शन आमचं क्लिअर झालं. नाहीतर हे रोड बघून मला वाटत ना हे गोवाला जात आहे. समोर ना अजून एक गुगल मॅप्स मेंबर. आणि सीन बघा, आत्ता जस्ट पाऊस झाल्यामुळं सगळं ग्रीन ग्रीन दिसायला लागलंय. ग्रीनरी सगळीकडे. हो, या जागेतून जर रात्री आला तर फुल फाटते. फुल. हा, आता हे असं पाणी थांबलेलं असतंय. बापरे, त्याच्यामध्ये किती खड्डा आहे समजत नाही. समजत नाही. हा, आणि त्यात दगड असले तरी समजत नाही. हा. जेव्हा आपण फॉर्च्युनर घेऊ तेव्हा फुल स्पीड घातलं तर चालतंय, कारण त्या गाडीचे चाकं मोठे, काय होणार नाही गॅरंटी. पण हे एकदम खतरनाक एरिया आहे. 200% ऑक्सिजन तर एकदम नॅचरल हवा असते, एकदम 200% ऑक्सिजन असलेलं आणि एकदम नेचर. आणि ऑफरोडिंग ट्रॅक वाटायला आहे मला. ऑफरोडिंग ट्रॅक. हळूहळू घसरू नको तू. हे फॉरेस्टचं आहे. तर मागं आम्हाला बोर्ड दिसलं की इव्हनिंग 6 to मॉर्निंग 6 गोवा रोड इज क्लोज. आणि तिथं टायगरचं पण प्रिंट होतं. म्हणजे टायगर येते का काय? हो, हे जंगल आहे. इथं उतरायला परवानगी नाही, हा, गाडी थांबवायला पण. तर हे जे रेल्वे क्रॉसिंग आहे, लास्ट टाइम आम्ही आलो होतो तेव्हा इथंच थांबलो होतो. इथंच एक ट्रेन आली होती रात्रीच्या 1 वाजता. 2 व्हीलरवर जाणाऱ्यांना खरं डेअरिंग फुल पाहिजे, आहे का नाही? फाटते असल्या ह्याच्यात जायला. हे अजून 1 महिना 1.5 महिन्याने आलं ना, हे सगळं ग्रीन ग्रीन असतं. ये ना बाई, जरा खाली घे. समोरून येणारे कोणच गाडी खाली घे नाही. मजा यायले. मजा आली. मेरी शायरी में जरूर रहा तू, जो आँखों में प्यारी सी दुनिया बसाई, वो दुनिया भी था तू, वो लम्हा भी था. कोई दूरी नहीं बाकी पिया रे. चारला आपण या जंगलाच्या आत एंट्री घेतली होती. आता 5 वाजायला आले आणि हे जंगल संपल्या आपला घाट आहे. तर एक घाट पूर्ण लालच दाखवायला लागले मॅपमध्ये. आता तिथे काय प्रकार चालू आहे काय माहिती, कारण रस्त्याचं काम चालू आहे का ट्रॉफिक जाम झाले. तर आपण आता घाट एंटर करतोय. इथून घाट चालू होतोय. आता घाटला अर्धा तास लागेल आपल्याला. आणि सिमेंटेड रोड आहे. मी लास्ट टाइम आलतो तेव्हा सिमेंटेड रोड नव्हता.
ट्रक आपला कशाला थांबले? तांबरी हे यांना बहुतेक एंट्री नसेल. रे अंगावर येशील बाबा. तर चल्या फन चालू करूयात आता. फनचा बंद झाले आता. जंगलात 1 तास अंधार बघून बघून. अजून 76 किलोमीटर. आतापर्यंत हे सगळ्या गाड्या हॉर्न वाजून वाजून ओव्हरटेक करून आलेत. आता लाईनीत चालले तर आली असल्यासारखं घ्या करा ओव्हरटेक. मागे पण लाईन लागली. अरे शांत बस, का हॉर्न मारतो? इथं रस्ता नाही. उडके जायगा घ्या. JCB की खुदाई. पाईपलाईन टाकायला. गोव्याला पाणी कमी झालं वाटतं, समुद्रात पाणी घेऊन चाललंय त्यांनी. कब आएगा यार गोवा, मैं तंग आ गया. भांडा लागले त्यांनी. हे भाई 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 मला जाऊ दे रे. इकडं तर चांगलंच गर्दी लागले. एन्जॉय. यू ऑल्सो एन्जॉय. अरे किती खोदून ठेवलंय आधीच बारका रस्ता. त्याच्यात ह्यांना आत्ता पाईपलाईन टाकायचं लक्षात आलंय. रस्ता खोदा लागलेत. सोलापूर महानगरपालिका आहे काय की इथं पण. और ये चला मैं ढलान की ओर रोड रोलर लेके. कसं आहे चाक अडकलं तर. दगडावर गेलीच ती गाडी. ह्या साईडला बघा दरीच दरी. वाव नाईस. नाईस व्ह्यू. सगळेजण फोटो घ्यायला थांबले होते तर आपण पण थांबायचं का? राईट लेफ्ट करून माझा तर डोकं दुखायला लागलं आता. मागं मस्त व्ह्यू बघायला पॉईंट होता पण गाड्या असं लाईन असल्यामुळं मागचा हॉर्न मारला त्यामुळे आम्हाला थांबता आलं नाही. A few moments later. तर आत्ता वाजलेलं आहे 5:46 आणि अर्धा तास आम्हाला इथं घाटच्या मधल्या साईडला आपल्याला 15 मिनिट थांबावं लागलं पोलिसांनी, कारण हे टिंट अलाउड नाही म्हणून. आता मी सोलापुरात गाडी वापरतो आणि हे 40% जास्त अलाउड नसतं आहे माहिती आहे मला. आणि हे 40%च्या आतलं आहे आपलं. तर मी त्यांना ते सांगत होतो नाही हे काढावं लागतं नाही तर फाईन भरावं लागतं. इथं 1500 फाईन आहे, गोवामध्ये 5000 फाईन आहे म्हणले. मी म्हणलं मी तुम्हाला सगळे डॉक्युमेंट्स दाखवले जे विचारले. त्यांनी RC विचारला, RC दाखवलं. इन्शुरन्स विचारला, इन्शुरन्स दाखवलं. इन्शुरन्सची एक्सपायरी दाखवली. मग पुन्हा PUC विचारला, PUC पण दाखवलं. मग नंतर म्हणतोय हे टिंट अलाउड नाही काय तर कारण सांगून फक्त. आणि आम्ही हे सीट बेल्ट लावलं होतं ना, नाहीतर सीट बेल्ट म्हणला असता तो. रक्षकही बन गए भक्षक झालं आहे आपले. तर मूड खराब झाला आमचं. 15 मिनिट तिथं गेले आमचे. एन्जॉय करा हे व्ह्यू गोव्याचे. इथून गोवा स्टार्ट झाला तर आपला कर्नाटक बाउंड्री संपली. आल्या आल्या गोवा पोलिसने असं दर्शन दिलं आम्हाला. हे अलाउड नाही ते अलाउड नाही. अजून टोटल 54 किलोमीटर आहे आणि 54 किलोमीटरसाठी 1 hour 17 minutes दाखवत आहे. मेरे सवाल
सूर्य दिसलाय. कधीपासून? बेळगाव पासून आत्ता सूर्य दिसला आम्हाला. तर आम्ही साऊथ गोवाकडे चाललो आहेत. हे गोवा ते एंटर करायच्या आधीच कट होता. हे इकडून डायरेक्ट साऊथ गोवाला घेऊन जाते आपल्याला. तसं सिटीतून मडगाववरून पण रोड होता, पण ते आपल्याला लांब होईल. हे शॉर्टकट पडतं आपलं. गुगल माता घेऊन चालले. तर असंच आम्ही अजून चाललोय. डिस्टन्सच कव्हर होई नाही आणि घाट असल्यामुळं जास्त फास्ट पण जाता येत नाही. 30, 40, 50 एवढीच आपली स्पीड आहे. इथं खालच्या साईडला नदी आहे. हे असं नदीच्या साईडने रोड जाते. अजून आपली डेस्टिनी अजून 27-28 किलोमीटर लांब आहे. आत्ता कुठे एक गाव दिसलं, नुसतं जंगल बघून परेशान झालो मी. तर हे रिव्हर आहे. या साईडला मस्त सनसेट आहे, पण इथं थांबतात नाही. खूप नॅरो रोड आहे. गोव्यात ग्रीनरी आणि सीन काहीच कमी नाही गोव्यात. ते या साईडला पुन्हा पावसाचं वातावरण दिसायला लागलंय मला. जे संतोषी माताचं मंदिर आहे. मस्त फिलिंग यायली आहे आल्यानंतर. गोवामध्ये पोहोचलो का नाही आपण अजून? आपण गोव्यातच आहे आता. गोव्यामध्येच आहे. तर गोव्याच्या जमिनीवरती पाय ठेवले आहेत आम्ही. आणि आपलं कितवा 3rd सुसू ब्रेक. टाईम वाजलेत 7:33. थर्ड. तर चला जाऊन पहिला रूम बुक करूयात. बाकीचे सगळं नंतर बघू. कंटाळा आला आहे. जाऊन 1 तास रेस्ट करून मग रूमच्या बाहेर पडू. एक्सप्लोअर करून गोवा. कॅमेऱ्याची बॅटरी झाली आहे लो आणि दाखवण्यासारखं ग्रीनरी अजून खूप आहे, पण आता मला पण आलेला आहे कंटाळा. तर आता जाऊ डायरेक्ट रूमला गेल्यानंतर तुम्हाला रूम टूर देतो. आणि रूमच्या आसपासच बघणार आहे आज. जास्त कुठं लांब जाणार नाही. उद्या सकाळी नाश्ता करून मग लांब जाईल आम्ही. म्हणजे असं दिसेल ते रोड एक्सप्लोअर करत जाईल आम्ही. आज नाही, आज बॅटरी पोलिसांनी अर्धा तास बॅटरी उतरवली. ह्या साईडला बघा ग्रीनरी काय मस्त. सगळे नारळाची झाडं. हे असं बघायला चांगलं वाटतंय. आणि जर ऊन असेल तर मस्त ग्रीन दिसतं सगळं. एकदम खतरनाक. चला आता डायरेक्ट भेटूच हॉटेलच्या गेटच्या बाहेरच. चांगलं तुम्हाला रूम टूर देतो मी आता. हे आपलं एंट्रन्स आणि हे आपलं रूम बेड. हे TV, आपलं सिटिंग एरिया, वर्किंग टेबल आणि इकडे मस्त व्ह्यू आहे. जे तुम्ही आता सकाळी तुम्हाला दिसेल, आत्ता नाही दिसणार. आपल्या हॉटेलाने आपल्याला डील पण चांगलं भेटलं. हे शॉवर. तर हे आपलं रूम 3 दिवसासाठी. पहिला थोडं फ्रेश होऊया आणि बसूयात खाली लॉबीमध्ये. 460 किलोमीटर्स चालले घरापासून. आणि आपल्याला यायला आता रूममध्ये यायला वाजलेत 7:50. सकाळी 8 वाजता मी गाडीत बसलो होतो आणि आता 7:50 वाजले रूमवर यायला आपल्याला. चला सकाळी मस्त व्ह्यू तुम्हाला दाखवतो की ज्याच्यासाठी आम्ही 3 दिवस ही रूम बुक केली. तर झालो आहे मी आता फ्रेश आणि थोडा वेळ रेस्ट पण केलं. आता वाजलेत 9:15. तर खाली जाऊन रात्रीचं डिनर करूयात. ह्या एरियामध्ये रात्रीच्याला बघण्यासारखं बहुतेक तर काय नाही आहे.
मला आता अजून काय इथला आता पता नाही. उद्या सकाळी दिवसा एकदा जरा थोडं आजूबाजूला चक्कर मारलं तर मग आपल्याला समजेल की कुठं कुठं काय 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 टायमिंग आहे. आणि ह्यांचं इन हाऊस रेस्टॉरंट पण आहे, ते पण आज ट्राय करायला भेटेल आपल्याला. तर डिनर करून येऊयात. आणि तुम्हाला जर व्हिडिओ कुठल्या पण कारणाने आजचा आवडला असेल, आजचा तर दिवस ट्रॅव्हलिंगमध्येच गेला आहे, खरी मजा उद्यापासून आहे. जर तुम्हाला कुठल्या पण कारणासाठी माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. तुम्हाला एक छोटंसं हिंट देतो की उद्या आपल्याला काय दिसणार आहे.